महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापलंय। या प्रकरणात आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे धुरंधर नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले। आता संतोष देशमुख प्रकरण नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ही घटना आहे 9 डिसेंबर 2024 ची। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याने बीडमधील आवादा या कंपनीच्या भूसंपादन अधिकाऱ्याकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। त्यानंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खंडणीचा प्रयत्न थांबवत होते। जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांनी कराड यांच्या सहकाऱ्यांना कंपनीकडून पैसे उकळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संतोष देशमुख यांना मारण्याचा कट रचला गेला। यानंतर देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं, छळ करण्यात आला आणि नंतर त्यांना निर्घृणपणे संपविण्यात आलं। राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीने 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयात 1200 पानांचं आरोपपत्र दाखल केलं। आरोपपत्रात वाल्मिक कराड याचं नाव आरोपी क्रमांक 1 म्हणून देण्यात आलं आहे। या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक व्हिडिओ आणि छायाचित्र बाहेर आली आहेत। या छायाचित्रामधून संतोष देशमुख यांना लोखंडी रॉड, काठ्या आणि लोखंडी साखळदंडांनी मारहाण करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे। आरोपींनी देशमुख यांना गाडीला बांधलं आणि ओढत नेल्याचंही या छायाचित्रातून स्पष्ट होत आहे। संतोष देशमुख मरणाच्या उंबरठ्यावर होते तेव्हा त्यांनी पाणी मागितलं, पण या आरोपींनी संतोष देशमुख यांच्या तोंडात लघवी केली। एसआयटीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील सूत्रधार वाल्मिक कराड होता। एसआयटीने आरोपींकडून जप्त केलेले फोन कॉल रेकॉर्डिंग्स आणि फॉरेन्सिक लॅबने प्रमाणित केलेले सीसीटीव्ही फुटेज पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे। आरोपपत्रात एक भाग 3 मार्च रोजी माध्यमांमध्ये व्हायरल झाला, ज्यामध्ये वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांना संपवल्याचे फोटो दाखवण्यात आले होते। हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू झाली आहे। बीड जिल्ह्यात मराठा संघटनांनी बंदची हाक दिली आहे। जनतेचा रोष वाढत असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत असताना जनभावना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला। या प्रकरणामध्ये आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली, तर एक आरोपी अजूनही फरार आहे। दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे, तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे। माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय। बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच संतापाची लाट उसळली आहे। बीडमध्ये आज स्वघोषित कडकडीत बंद पुकारण्यात आलाय। संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ युवकांनी बीड शहरात रॅली काढून बीड बंद यशस्वी करण्याचं आवाहन केलंय। दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बीडसह मस्साजोग गावात बंदोबस्त वाढवलाय।